नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण सुरू केलं होतं ते म्हणजे साहित्य आणि साहित्यिक साधने. साहित्यिक साधनामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बघत होतो धार्मिक साधने. आता धार्मिक साधनामध्ये आपण वैदिक जे साहित्य आहे ते बघत होतो आणि वैदिक साहित्यामध्ये आपण श्रुतिकाल बघितलं. श्रुती म्हणजे जे पहिले वेद, आरण्यके, उपनिषदे, ब्राह्मणे याच्याबद्दल माहिती घेतली, ज्यांना श्रुती म्हणतात. आज आपण स्मृती बघायला घेऊ. आता स्मृती जी आहे ते कसं आहे की स्मृती जी आहे ते याच्या व्यतिरिक्त जेवढं काही आहे, श्रुती व्यतिरिक्त जेवढं काही आहे त्याला स्मृती म्हटलं जातं. स्मृती म्हणजे लक्षात ठेवणं. तर श्रुतीमध्ये प्रिलिमिनरीला येऊ शकणारे प्रश्न, मग त्याच्यामध्ये काय काय आहे, पुराणे आहे, त्याच्यामध्ये महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत त्याच्यामध्ये आहे, सर्वात महत्वाचं असलेलं वेदांग आहे. तर स्मृती म्हणजे काय, तर स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेली. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात गेली पाहिजेत की जे श्रुती आहेत, श्रुती म्हणजे जे चार वेद आणि इतर चार उपनिषदांपर्यंत आहेत, ते संस्कृतमध्ये असल्यामुळे एवढा त्याचा प्रसार झाला नाही जेवढा स्मृतींचा प्रसार झाला. स्मृती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवावरून जे काही लिहिलं त्याला स्मृती म्हणतात. लक्षात ठेवून लिहिलं आणि किंवा ज्याचा कर्ता माहिती आहे, ते ग्रंथ कोणी रचला आहे ते माहिती आहे, त्यांना स्मृती म्हटलं गेलं. अनेकदा त्याची संख्या 18 गणली जाते. त्याच्यापैकी जे महत्वाचे प्रिलिमिनरीला येणारे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. लक्षात घे. सो पुढे आपण सर्वात पहिल्यांदा बघू त्याच्यामध्ये ते म्हणजे वेदांग. तर लक्षात घ्या, वेदांग सर्वात महत्वाचं आहे. प्रिलिमिनरीला अनेक प्रश्न विचारले जातात. 6 वेदांग आहे, त्याच्यापैकी सर्वात प्रथम असेल तो म्हणजे शिक्षा. शिक्षा म्हणजे उच्चारण विधी. एखादा मंत्र म्हणताना किंवा श्लोक म्हणताना त्याचं उच्चारण स्पष्ट असावं. आता याच्यावरती युपीएससीने प्रश्न विचारला होता, शिक्षा म्हणजे काय. शिक्षा म्हणजे उच्चारण विधी. तर हा झाला शिक्षाबद्दल. नंतर कल्पामध्ये लक्षात घ्या, कल्पामध्ये जनरली यज्ञविधींची माहिती दिलेली आहे. मग यज्ञ 3 जणांकडून केले जातात. राजाकडून केले जाणारे यज्ञ, सर्वसामान्यांकडून केले जाणारे यज्ञ आणि दोघांकडून केलेले जाणारे यज्ञ. असे काही यज्ञ तो फक्त राजा करेल, असे काही यज्ञ जो सर्वसामान्य व्यक्ती करेल, आणि असे काही यज्ञ आहेत जो फक्त ते जे दोन्हीही करतील. तर त्याचं डिवायडेशन जनरली श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि धर्मसूत्र याच्यामध्ये झालेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे श्रौतसूत्राचा पाठ असलेलं शुल्बसूत्र. आता जेव्हा यज्ञ करतो म्हणजे त्याच्यासाठी अग्निवेदी आली. आणि अग्निवेदी आली म्हणजे अग्निवेदीचा आकार एकच चौकोनी नसून, किंवा चौकोनी जरी असला किंवा अनेक प्रकारच्या अग्निविधी आहेत. कोणी पंचकोनी असेल, षटकोनी आहे, अष्टकोनी आहे. यासाठी आपल्याला भूमितीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, आपण जेव्हा म्हणतो की भूमितीचा उगम जो आहे तो, किंवा भूमितीची सुरुवात ही युक्लिड पासून झाली, तर भारतीय म्हणतात नाही, ती तर त्याच्या आधीच झालेली आहे. ती कोणी केली, कुठून झालेली आहे, तर ती शुल्बसूत्रांमधून झालेली आहे. शूल म्हणजे दोरी. तर दोरीच्या सहाय्याने अनेक असे चौकोन, षटकोन, त्रिकोण वगैरे काढले जात होते. म्हणून शुल्बसूत्र सर्वात महत्वाचं आहे, जेथून भूमितीचा उगम मानला जातो. व्याकरण म्हणजे संस्कृत जे आहे किंवा कुठची भाषा आहे ती व्याकरणावर आधारित आहे. आणि संस्कृत व्याकरण म्हटलं की एका व्यक्तीचं नाव येतं, ते म्हणजे पाणिनी. आणि त्याचा अष्टाध्यायी जो आहे तो सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच निरुक्तवरती काय, निरुक्तवरती फार प्रश्न विचारले नाहीये. निरुक्तवरती एकच प्रश्न विचारला होता, निरुक्तची रचना कोणी केली, तर यास्कनी केलेली आहे. निरुक्त म्हणजे काय, तर एकतर शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि त्या शब्दांचा, जे कठीण शब्द आहेत त्यांचा अर्थ काय. तर शब्दांची उत्पत्ती म्हणजे कधी कधी काय होते की एखादा कठीण शब्द किंवा त्याचे दोन शब्द मिळून एखादा एक शब्द बनत असेल, तर ते कसे तयार झाले ते, आणि त्या कठीण शब्दांचा अर्थ काय याची माहिती यास्कने दिलेली आहे. त्यांनी निरुक्तची रचना केली आहे. हा प्रश्न. छंद बद्दल अजून कधी विचारलं नाहीये, पण छंदची रचना पिंगल मुनींनी केली आहे. छंद म्हणजे काय, तर एखादी कविता, एखादा श्लोक म्हणताना तुम्ही एखादं गाणं बघा, कविता बघा आपल्या पाठ्यपुस्तकातली. ती एक विशिष्ट लयात असते, एक विशिष्ट ओळ असते, त्याच्यात एक लाईन असते, नंतर परत ती म्हटली जाते, परत एक लाईन असते, शेवटी दोन लाईन असतात.
म्हणजे ती का लयात म्हटली पाहिजेत, कुठे कुठे ती सुरू केली पाहिजेत, कुठे थांबलं पाहिजेत, कुठे ती परत एकदा म्हटली पाहिजे ती ओळ. यासाठी त्याला एक लय आवश्यक असते आणि ते लय त्याचं काम कोणी केलं असेल तर ते कोणी पिंगल मुनींनी केलं त्यांच्या छंदशास्त्रामध्ये. आणि ज्योतिष हा एक शेवटचा वेदांग आहे. ज्योतिषाबद्दल म्हणजे ज्योतिष म्हटलं की जे आपण एक स्पेसिफिक याच्यामध्ये एक टॉपिक छोटासा घेऊ नंतर त्याच्यामध्ये भारताने विज्ञानामध्ये केलेली प्रगती, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं गणित आणि ज्योतिषशास्त्र. गणित गणित आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहगोलांचा अभ्यास. तर त्याच्यामध्ये आर्यभट्ट किंवा यांनी कशी प्रगती केली होती याचे सुद्धा आपण हे करू. पण ज्योतिषाची सुरुवातच ही कशी की पीक पाणी कसं होणार, म्हणजे शेती कशी होणार, पाऊस कसा पडणार, इथून झालेली सुरुवात, मग ग्रहगोलांचा अभ्यास, मग त्याची गणिताबद्दलची माहिती, याची माहिती ज्योतिषामध्ये आहे. तर 6 वेदांग आहे हे सांगितलं मी तुम्हाला. 6 वेदांगाबद्दल थोडी माहिती दिली. प्रश्न काय विचारू शकतात? शिक्षा, उच्चारण, कल्पमध्ये इंडियन जॉमेट्री किंवा शिल्पसूत्राबद्दल विचारतात. व्याकरणाच्या पाणिनीबद्दल प्रश्न येऊन गेलेले आहे अनेक वेळेस. निरुक्तचा यास्क विचारलेला आहे. छंदबद्दल अजून विचारलं नाही, पण लक्षात ठेवा पिंगल मुनींची रचना आहे. आणि ज्योतिषाबद्दल अजून ज्योतिष पुढे येतील, म्हणजे त्याचे जे वेगवेगळे ज्यांना गणितशास्त्रज्ञ किंवा ग्रहगोलांचा अभ्यासक मानलं गेलं ते सायन्सच्या एका म्हणजे आपल्या प्राचीन भारतातील विज्ञानातील प्रगती या टॉपिकमध्ये येतील. ते थोडक्यात घेईन त्याच्यामध्ये पुढे जसं येईल. तर सध्या तरी एवढंच लक्षात ठेवण्यासारखं ते वेदांग झालेलं आहे. पुढचं आपण त्याच्यामध्ये बघू ते म्हणजे हां, रामायण आणि महाभारत हे सुद्धा रामायण आणि महाभारत हे सुद्धा स्मृतीचे पाठ आहेत. लक्षात ठेवा, आजही ते आपल्याला लक्षात आहेत. आणि स्मृतींचं एक वैशिष्ट्य आहे, स्मृती म्हणजे जनमानसांपर्यंत पोहोचली आहे. जेवढे वेद पोचले नाही, जेवढा श्रुती पोचल्या नाही, तेवढा स्मृती जनमानसांपर्यंत पोचलेल्या आहेत. तर रामायण आणि महाभारताबद्दल थोडक्यात जे प्रश्न आलेले आहेत ते लक्षात घ्या. बघा, लक्षात 1-2 वर्षापूर्वी त्यांनी विचारलं होतं की जो मारीच नावाचा राक्षस आहे, ज्याने हरणाचं रूप घेतलं, ज्याने एक प्राण्याचं रूप घेतलेलं होतं, तर त्याला रामाने मारलं, तर तो कोणाचं रूप घेतलेलं होतं? तर लक्षात घ्या, अनेकांनी हरिण लिहिलं. ते हरिण नसून चितळ आहे. राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे हा. तर असंही विचारलं जातं. तर याचे स्पेसिफिक जे प्रश्न येतात, एकतर सर्वात महत्वाचं असेल ते म्हणजे रचना कोणी केलेली आहे. तर रामायणाची रचना महर्षी व्यासांनी केलेली आहे. आता एक आहे की रामायणाची निर्मिती जेव्हा झाली, असं म्हणतात की ते 6,000 श्लोकांपासून 24,000 श्लोकांपर्यंत गेलं. म्हणजे याचा अर्थ होतो ते वाढलं. आता हे वाढलं कसं? ते लक्षात घ्या, पूर्वी चारण, गोसावी असे लोक होते. आता तुम्ही एखाद्या गावामध्ये एंटरटेनमेंटचं साधन काय? तर अशा अशा प्रकारे कथा गावागावांमध्ये अशा रामायणाच्या किंवा महाभारताच्या कथा सांगितल्या जायच्या आणि त्यासाठी चारण किंवा गोसावी नावाचे व्यक्ती असायचे. हे काय करायचे की जनरली मग आपलं वास्तव्य वाढावं, की जर कथा सांगितली तर बाबा 1 आठवडा मिळतो, अजून थोडी वाढवली तर बाबा 10 दिवस मिळतील. अशी जनरली म्हणतात की अशी बहुतेक ती वाढली असावी आणि 6,000 श्लोकांपासून 24,000 श्लोकांपर्यंत ती झाली असावी. तर हे एक आहे. तसंच रामायणाचे जवळजवळ 300 अनुवाद झालेले आहेत. म्हणजे रामायणाचे जवळजवळ 300 प्रकारची रामायण आहेत. काही रामायण अशी आहेत ज्याच्यात रावण जिंकतो, जिकडे रावणाला महान मानलं गेलंय, अशी ही रामायण आहे त्याच्यामध्ये. सो रामायणाचं एक लक्षात घ्या, एक तमिळ अनुवाद आहे जो कवी कंबननी तयार केलाय, ज्याला रामावतार म्हटलं जातं. तर हे सुद्धा एक आहे. तसंच सच्ची रामायण आहे, तमिळ रचना आहे सच्ची रामायण, जी पेरियारने तयार केली. तर ई.व्ही. रामस्वामी नायकर किंवा पेरियार ज्यांना म्हटलं जातं त्यांनी ही रचना तयार केलेली आहे. तसंच महाभारताबद्दल जो प्रश्न येतो, एक प्रश्न विचारला होता की महाभारताचं मूळ नाव काय? तर महाभारत हे जगातलं सर्वात मोठं महाकाव्य आहे. जगातलं सर्वात मोठं महाकाव्य महाभारत आहे. तर दुसऱ्या नंबरवरती जर ते असेल तर इलियड आणि ओडिसी जे होमरने तयार केलेलं आहे, हे दुसरे जगातली दुसरी मोठी महाकाव्य आहे. त्याच्याबद्दल पण थोडक्यात माहिती घेऊ. पण महाभारत जगातलं सर्वात मोठं महाकाव्य आहे. जसं म्हणतात एक एक 10-12-14,000 श्लोकांपासून सुरू होऊन ते 1,00,000 श्लोकांपेक्षा जास्त झालं. तर ते सुद्धा तसंच वाढत गेलेलं आहे. सुरुवातीचं त्याचं नाव जे होतं ते जय संहिता आहे. हा प्रश्न आला होता. महाभारताचं सुरुवातीचं नाव जय संहिता आहे. जेव्हा ते 1,00,000 श्लोकांच्या वरती गेलं तेव्हा त्याला महाभारत म्हटलं गेलं. तर त्याची रचना वेदव्यासांनी केली. तर वेदव्यास ही म्हणजे अनेक आहेत की वेदव्यास ही व्यक्ती आहे की असं म्हणतात की ती एक संस्था आहे. तर त्याच्यावर विवाद आहे, ते आपण बघूच. पण जनरली रचयिता वेदव्यास म्हटले जातात. ते एक आहे. तमिळ अनुवाद सुद्धा किंवा अनेक भाषांमध्ये अनुवाद सुद्धा झालेला आहे. तर भारतम म्हणून तमिळमध्ये अनुवाद आहे.
आणि दुसरं महान काव्य जगात जे म्हटलं जातं ते म्हणजे पहिलं महाभारत आणि दुसरं सर्वात मोठं महाकाव्य म्हणजे इलियड आणि ओडिसी, जे होमरने तयार केलेलं आहे आणि जे ट्रॉयवरती आधारित आहे. ग्रीसमध्ये ट्रॉय नावाचं एक शहर होतं, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं होतं आणि तो आक्रमणाचा जो सर्वात मोठा सेनापती होता जो अकिलीस होता. तर हे अकिलीसच्या जसं आपल्याकडे अर्जुन महत्वाचा तसं तिकडे अकिलीस महत्वाचा. तर अकिलीस जो आहे त्याने ट्रॉय जिंकल्यावरती इलियड आणि त्याच्यानंतर त्याचा 12 वर्षाचा प्रवास जो आहे तो ओडिसीमध्ये दिलेला आहे. तसं आहे. सो थोडक्यात फक्त सांगितलेलं आहे. सो रामायण आणि महाभारत. सो पुढचं त्याच्यामध्ये आपण बघू ते म्हणजे पुराण. पुराणात फक्त लक्षात घ्या, संख्या लक्षात असली पाहिजे. उपनिषद किती? 108. वेद किती? 4. पुराण किती? 18. पुराण काय? पुराणाची रचना काय झाली लक्षात घ्या, कारण आपल्याला वेदोक्त प्रकरण माहिती आहे. शाहू महाराजांना जेव्हा सकाळी एक ब्राह्मण पुरोहित येत असेल, तो त्यांच्यासाठी मंत्र म्हणताना वैदिक मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत असेल. म्हणजे वेदांमधली मंत्र न म्हणता पुराणांमधील मंत्र म्हणत होते. म्हणून त्याला दिलेलं इनाम जे होतं ते जप्त केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक वेदोक्त प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं होतं. हा प्रश्न आला होता वेदोक्त प्रकरणावरती. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा की जनरली एक 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 वेळ अशी आली होती की भारतामध्ये ब्राह्मण धर्म नष्ट होते की काय आणि बुद्ध धर्म पूर्ण भारतभर पसरत होते की काय अशी परिस्थिती तयार झाली होती. आणि हे धर्म म्हणजे हे जे विचार मांडणारे क्षत्रिय आहेत, पण हा जैन किंवा बौद्धिझम धर्म एक्सेप्ट करणारे सर्वात जास्त जे आहेत ते वैश्य आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात शूद्र आहेत. मग हे लोक असे जाऊ नयेत म्हणून यांना सुद्धा काहीतरी आपण वाचायला दिलं पाहिजेत म्हणून पुराणांची रचना झालेली आहे. आणि मग पुराणांमध्ये काय दिलंय बाबा? पुराणांमध्ये बाबा त्याविषयी समाज व्यवस्था, राजाचा धर्म काय, व्यक्तीचा धर्म काय, नैतिक मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांनी. त्यांनी समाजाला एकत्र ठेवलेलं आहे. समाजाला म्हणजे पुराणांमध्ये जेव्हा कथा वाचतो तर कथा बघा कशा आहेत. म्हणजे आपण सगळ्यांनी रामायण वाचलंय, पुराणामध्येच आहे. रामायण आहे, महाभारत आहे. त्याच्यामध्ये मग पण गजेंद्र मोक्षाची कथा ऐकतो. गजेंद्र मोक्ष म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, बघा कथा बघा कशी आहे. एक एक हत्ती आहे, त्याला हिमालयात राहतो. तो फार उन्मत्त म्हणजे त्याला त्याच्या शक्तीचा प्रचंड माज आहे. आणि मग तो एकदा एका तलावात उतरतो आणि एक मगर त्याचा पाय पकडते आणि त्याला पाण्यामध्ये खेचू लागते. त्यामुळे मग त्याला शक्तीचा माज उतरतो आणि मग तो विष्णूच्या धावा करतो. आणि विष्णूच्या धावा धावा केल्या तर विष्णू त्याला वाचवतो. ही आहे गजेंद्र मोक्षाची कथा. त्याचं तात्पर्य काय होतं की बाबा आपल्या शक्तीचा माज बदलू नये. म्हणजे प्रत्येक कथेचं काहीतरी एक तात्पर्य आहे की आपल्या याचा. आणि मग तो विष्णूचा जेव्हा धावा करतोय ती ती भक्ती परंपरा आहे. ते येईल ते भक्ती परंपरेशी. मग भक्ती परंपरे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेच्या लोकांनी सुद्धा आजही कीर्तन होतात. तर कीर्तनामध्ये ह्याच स्टोऱ्या सांगितल्या जातात. मग त्याचं नैतिक मार्गदर्शन केलं जातं. सो एकतर नैतिक मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वसामान्यांसाठी ही रचना आहे. आणि एकतर महत्वाचं कसं झालं की अ, ही रचना जी आहे, याची पुराणाची रचना आहे ती एकाच काळात नाही झाली. म्हणजे असं मानलं जातं की वैदिक काळात तिची सुरुवात झालेली असावी 1500 BC मध्ये. ते जसं 500 BC पर्यंत मूळ स्टोरीज आहेत त्या तयार झाल्या असाव्यात. गुप्त काळात त्या पुराणं लिहिली गेली असावीत आणि नंतरच्या काळात म्हणजे 500 AD ते 1500 AD पर्यंत त्याच्यामध्ये अजून ऍडिशन करण्यात आले. म्हणजे विचार करा, याच्यातल्या श्लोकांची संख्या 5 लाख आहे. आता आपण म्हणतो की महाभारताची 1 लाख आहे आणि याची 5 लाख आहे, म्हणजे महाभारतापेक्षा मोठं आहे. पण मगाशीच म्हटलं बघा की वेदव्यासांनी याची रचना केली आहे. आता वेदव्यास ही व्यक्ती नसून एक संस्था आहे. म्हणजे कसं की एक पद आहे ते, म्हणजे संस्था म्हणण्यापेक्षा पद आहे ते. जसं की एखाद्या कॉलेजमधला प्राचार्य, तर वेद प्राचार्य तसं वेदव्यास, की तिकडे माणसं बदलत राहतात पण ते पद सारखं नेहमी राहतं म्हणून तसं म्हटलं गेलं आहे. सो अशा प्रकारे. आणि मग भारताला एकत्रीकरण करण्यामध्ये या वेदांची खूप मोठी भूमिका आहे. म्हणजे जेव्हा एकतर एकतर अशा कथा जे सगळी लोक वाचू शकतील. मीही रामायण वाचलंय, मीही महाभारत म्हणजे याच्यामध्ये अनेकांनी रामायण वाचलं, अनेकांनी महाभारत. आणि ते स्वतःला तेथील प्रदेशांची कनेक्ट करू लागले. तर मी महाराष्ट्रात राहतोय, मी दक्षिणेकडे राहतोय, मी महाभारत वाचलं, अरे हस्तिनापूर बद्दल तो कनेक्ट झाला किंवा तिकडच्या एखाद्या गंगे नदीबद्दल कनेक्ट झाला किंवा काशीबद्दल, तर ती आत्मीयता वाटायला लागली. सो नंतर मग लोक तिकडे जायला सुद्धा लागली तीर्थस्थानं. सो तसं तेसही त्याचं महत्व आहे. तसंच भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकारांनी किंवा संत परंपरेने किंवा भक्ती मुवमेंटने सर्वात महत्वाचं जे प्रचार केला या कथांचाच प्रचार केलेला आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. सो असं म्हणू शकतो की श्रुती साहित्य आहे, सॉरी स्मृती साहित्य आहे, हे श्रुती साहित्यापेक्षा खाली आहे. हे पुराण हे श्रुतीचाच प्रकार आहे, ऐकणं.
तसाच प्रकार आहे. सो सॉरी, श्रुती नाही, स्मृतीचा प्रकार आहे. श्रुती म्हणजे ऐकणं, स्मृती म्हणजे लक्षात ठेवणं. पुराण हा स्मृती ते लक्षात ठेवण्याचा प्रकार आहे. पण हे श्रुतींपेक्षा म्हणजे वैदिक ग्रंथांपेक्षाही खालच्या दर्जाचे आहेत. पण सर्वात जास्त लोकांनी हेच वाचलेले आहेत. वैदिक ग्रंथ कोणी वाचलेले नाही आहेत, पण याच्या पुराणाच्या कथा किंवा या स्मृती ग्रंथाच्या कथा जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे सुद्धा एक त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. सो असं आहे. आणि पुराणांमध्ये कसं आहे, पुराणांमध्ये ना एक 5 प्रकार पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये सर्ग आहे. सर्ग म्हणजे काय, एखादं उत्थान कसं झालं पृथ्वीचं. मग प्रतिसर्ग आहे, पतन कसं झालं. मग मन्वंतर आहे. मग अशी हे उत्थान पतन ते झालं, ते जवळजवळ 14 वर्ष झालं. म्हणजे 4 प्रकारची युग आहेत. सतयुग आहे, द्वापार आहे, त्रेता आहे, कलियुग आहे. मग असे जर ते जसे ते 72 वेळेस आले तर एक एक बाबा मन्वंतर तयार होतं. मग असे 14 मन्वंतानंतर या काळाची पुनरावृत्ती परत होते. लक्षात येते. सो अशा प्रकारे त्याची रचना. मग प्रत्येकाचा टाइम पिरियड किती आहे, तर हे येतं तुमच्या मन्वंतरामध्ये. आणि सर्वात महत्वाचं काही असेल तर याच्यामध्ये जी वंशावळ देण्यात आली आहे, वंश म्हणजे मौर्यांची माहिती, गुप्तांची माहिती, मौर्यांची माहिती, याच्या माहिती सुद्धा देण्यात आली आहे. हे सगळं पुराणाबद्दल थोडक्यात सांगितलं. महत्वाचं लक्षात ठेवा की रचना कोणी केलेली, 18 पुराण कोणती आहेत ते एक थोडंसं सांगितलं. कधी कधी मेन्सला कामाला येतं. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे आपण बघू की पुराणं जी आहेत ना, ती तर टीका सुद्धा करण्यात येते. टीका काय येते की थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशयोक्त आहे. म्हणजे जेव्हा आपण गजेंद्र मोक्षाची कथा ऐकतो, कोणत्या हत्तीला म्हणजे मधमासा म्हणू शकतो, पण कोणता हत्ती विष्णूच्या धावा करेल किंवा विष्णू त्याला वाचवेल असं कधी शक्यच नाही. तर ते म्हणतात की अतिशयोक्ती आहे. कालक्रमाचा अभाव आहे. लक्षात घ्या, भारतीय इतिहासाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो हाच आहे की कालक्रमाचा अभाव आहे. लक्षात घ्या, आपण आजही अनेक डेट बद्दल म्हणतो. सो कालक्रमाचा अभाव आहे. पण जेव्हा ग्रीक आले, म्हणजे अलेक्झांडर आला 326 बीसी मध्ये, तो आला इकडून भारतामध्ये इतिहासाचा परफेक्ट काळ मिळायला सुरुवात होतो. नाहीतर काय म्हणतात त्याला, भारतामध्ये कालानुक्रम जो आहे की कोणानंतर कोण आला याच्याबद्दल फारशी पुराणांमध्येही तसं नाही. म्हणजे ती फारशी माहिती आढळत नाही किंवा कालक्रमांबाबत आपण अनेक वेळेस चुकतोच आहे. सो त्याचा अभाव आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन नाहीये, बरोबर आहे. अनेक कथांमध्ये असं गेलंय की जो वैज्ञानिक दृष्टिकोन नाहीये, भविष्य काळात लिहिला गेलाय. आता कसं आहे ना, बघा ना, आज जर मी 2025 मध्ये बसलोय आणि जर मी हे लिहायला लागलो, कधी आता पुराण लिहायला लागलो की 2014 मध्ये एक व्यक्ती येईल जो भारताचा पंतप्रधान होईल, त्याचं नाव मोदी असेल, तो 2 वेळेस इलेक्शन जिंकेल, 3 वेळेस. लक्षात घ्या की मी बसलोय 25 मध्ये आणि मी लिहितोय 14ची स्टोरी. पण लिहितोय कसं, भविष्य काळामधल्या भाषेत. सो पुराणं जी आहेत ती ऑलरेडी घडून गेलेल्या घटना, पण त्या भविष्य काळात लिहिल्या गेलेल्या आहेत. तर ते सुद्धा टीका केली जाते. एक आता त्याला टीका नाही म्हणता येणार, प्रतिकात्मक भाषा. प्रतिकात्मक भाषा म्हणजे पुराणांबद्दल म्हटलं जातं की यांना सांगायचं काहीतरी वेगळं आहे, पण हे काही संकेत देतात. म्हणजे कसं आहे ना की बाबा गणपती असा का, तर बाबा त्याच्या पोटाची रचना आहे की कानाची रचना अशी अशी आहे की तुम्ही जे काही म्हणजे तो जे काय ऐकेल तो पोटामध्ये साठवून ठेवेल. म्हणजे असे काही प्रतिकात्मक आहे. किंवा आपण त्याचं सण मध्ये जेव्हा सण ही संस्था आहे फ्रान्समध्ये, फ्रान्स आणि याच्या व्हिएन्नाच्या इकडे आहे एक सण नावाची संस्था आहे, जिने हिग्स बोसॉन तयार केला होता. तर त्या संस्थेच्या बाहेर याची शंकराची ती मूर्ती लावण्यात आलेली आहे. तर तो ज्या प्रकारे उभा आहे किंवा एका पायावर उभा आहे. अपस्मार नावाचा त्याच्या पायाभूत एक राक्षस आहे. अपस्मार म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमच्यामधलं एखादं वाईटपणा, त्याच्यावरती त्याने विजय मिळवला आहे. एका हातात त्याच्या डमरू आहे, म्हणजे डमरू म्हणजे रचना करणं. एका हातामध्ये त्याचा अग्नी आहे म्हणजे विनाश करणं. म्हणजे हे संकेत आहेत. म्हणजे म्हणायचं काय, हे संकेत आहेत. हे संकेतांचा वापर प्रचंड केला आहे. सो संकेत समजणं. आणि संकेतांचं सर्वात जास्त विश्लेषण कोणी केलं असेल तर युरोपियन लोकांनी केलेलं, भारतीयांनी केलंच नाहीये. तर ते युरोपियन लोकांनी त्याच्यावरती, जर्मनी किंवा यांनी त्याच्यावरती खूप वेळ खर्ची घातलेला आहे. तर ते काय, आणि अनेक बार मग अशीच म्हणते की अनेक बार नंतर समाविष्ट करण्यात आले. किंवा हे सर्वात अजून एक महत्वाचं असेल की अनेक प्रदेशातील ज्या गावापुरता किंवा त्या ठिकाणांपुरता मर्यादित एखादी रचना असेल, देवता किंवा रचना असेल, त्या किंवा गोष्टी असतील, त्या रचना सुद्धा पुराणांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या नंतरच्या काळामध्ये. सो हे आहे. आता त्याच्यामध्ये 3 महत्वाचं आहे की विष्णू पुराणामध्ये मौर्यांची माहिती सापडते, मत्स्य पुराणामध्ये सातवाहनांची, ते वायू पुराणामध्ये गुप्तांची. तर असे वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळी माहिती सापडते. आणि सर्वात महत्वाचं 18 पुराण आहे. तर थोडक्यात याच्याबद्दल पुराणांबद्दल माहिती दिलेली आहे. तर इकडे आपलं जे
धार्मिक साहित्य आहे, जे ब्राह्मण साहित्य आहे किंवा धार्मिक साहित्य आहे, ज्याला श्रुती आणि स्मृती म्हटलं जातं, ते संपलं. आता थोडक्यात आपण ब्राह्मण साहित्यानंतर बौद्ध साहित्य बघू. बौद्ध साहित्यामध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे पिटकं आहेत. 3 पिटकं आहेत: सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. एकदा प्रश्न विचारला होता, पिटक म्हणजे काय? पिटक, आता त्या काळामध्ये जे तुमचं साहित्य लिहिलं जात होतं, ते लिहून झाल्यानंतर एका 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 विशिष्ट लाकडाच्या ह्याच्यामध्ये ते बुर्जपत्रावरती किंवा कशामध्ये लिहून झाल्यावरती ते एका लाकडाच्या टोपलीमध्ये ठेवलं जात होतं आणि ती लाकडाची टोपली म्हणजेच पिटक म्हटलं गेले. सो हा प्रश्न विचारला गेला होता. तर ते 3 आहेत. एक तर सुत्त पिटक, ज्याची रचना आनंदने केलेली आहे. आनंद आणि उपाली हे गौतम बुद्धांचे शिष्य आहेत. तर आनंदने असं म्हटलं तर सुत्त पिटकाची रचना केली आहे. आणि सुत्त पिटक म्हणजे काय, की गौतम बुद्ध जिथे जिथे गेले तिथे त्यांनी जे जे उपदेश दिले, जे जे लोकांशी संवाद साधले, त्यात जे मग गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर पहिलं गौतम बुद्ध बौद्ध धर्मामध्ये त्यांच्या 4 संगती झाल्या, म्हणजे 4 मीटिंग झाल्यात. त्याच्यापैकी पहिली मीटिंग जी होती ती गौतम बुद्धाच्या मृत्यूच्या 2 महिन्यानंतर झालेली आहे. त्याच्यामध्ये काय, की जे अनुयायी आहे ते त्यांच्या गौतम बुद्धांबरोबर नेहमीच फिरत होते आणि मग आपण जे ऐकलं गौतम बुद्धांबद्दल, त्यांनी जी जी प्रवचनं दिली, ती सगळी प्रवचनं आपलं आठवून आठवून त्यांनी काय केलं, त्याचे उपदेश, त्यांची प्रवचनं, त्यांनी लोकांना काय सांगितलं, हे काय केलं, हे लिहिलं. कशामध्ये? सुत्त पिटकमध्ये. तर त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनामध्ये दिलेले उपदेश याची माहिती सुत्त पिटकात आहे. विनय पिटकामध्ये जनरली आचार आणि जनरली आपण बघू काही विचार पण आहेत, पण सर्वात महत्वाचं काय असेल ते नियम आहेत. नियम कोणासाठी? भिक्षू आणि भिक्षुणींसाठी दिलेले नियम आहेत. आता याच्यामध्ये पण हे आहे, की भिक्षुणींना गौतम बुद्धांनी भिक्षुणींना बौद्ध धर्मामध्ये स्थान नाही, म्हणजे घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. पण जनरली असं म्हणतात, आनंद आणि उपाली त्याचे जे हे आहेत, अनुयायी आहेत, त्यांनी हे केलं, की नाही, आपण भिक्षुणींना पण, स्त्रियांना सुद्धा भाग घेऊ देऊया. कारण हे तर नाहीच म्हणत होते गौतम बुद्ध, की स्त्रिया जर संघात आल्या तर संघ फुटेल. म्हणजे संघामध्ये आल्या स्त्रिया तर संघ फुटेल. पण त्यांनी सांगितलं, तेव्हा त्यांनी मंजुरी दिली या आनंद आणि उपालीच्या सांगण्यावरून. आणि पुढे मग त्यांना संघामध्ये घेतलं गेलं. त्याच्यामध्ये तसं आहे. मग प्रत्येक भिक्षू आणि भिक्षुणीसाठी जे बौद्ध धर्मामध्ये 2 प्रकार असतात. तुम्ही अ, सामान्य जीवनामध्ये राहून, म्हणजे जी लग्न वगैरे करून सुद्धा तुम्ही बौद्ध धर्माचं पालन करू शकतात किंवा तुम्ही भिक्षू-भिक्षुणी होऊ शकतात. पण भिक्षू-भिक्षुणींसाठी नियम अतिशय कडक आहेत. मग ते नियम कुठे दिले आहेत? ते विनय पिटकमध्ये. आणि शेवटचं आहे अभिधम्म पिटक, जे जनरली म्हटलं जातं, की तिसऱ्या संगतीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. अ, आणि अभिधम्म पिटकामध्ये काय दिलेलं आहे? तर अभिधम्म पिटकामध्ये बुद्धांचे आध्यात्मिक विचार दिलेले आहेत. सो ही 3 पिटकं सर्वात महत्वाची आहेत. सुत्त, विनय आणि अभिधम्म याची माहिती आहे. याच्यानंतर काही अजून बौद्ध साहित्य आहे. त्याच्यामध्ये बौद्धामध्ये संस्कृत साहित्य आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला जेव्हा बौद्ध साहित्य लिहिलं गेलं, ते पालीमध्ये लिहिलं गेलं. आणि नंतर जे आता कसं आहे ना, की बौद्ध धर्माला उतरती का लागली आणि बौद्ध धर्म सुरुवातीला एवढा का पसरला, याचं कारणच याच्यामध्ये लपलंय. सुरुवातीच्या काळामध्ये पालीसारखी लँग्वेज वापरली होती, जी सर्वसामान्याची लँग्वेज होती. पण जेव्हा विशिष्ट एका लेव्हलपर्यंत बौद्ध धर्म पोहोचला, त्याने त्याच गोष्टी अंगीकारल्या ज्या त्यांनी सोडल्या होत्या. फॉर एक्झाम्पल संस्कृत साहित्य. तर पुढे जाऊन बौद्ध साहित्य अनेक भाषांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. अनेक लिपींमध्ये आणि अनेक भाषांमध्ये लिहिलं गेलं. त्यामध्ये पुढे जाऊन ते संस्कृतमध्ये सुद्धा लिहिलं गेलं आणि संस्कृत लोकांना समजत नाहीये. वैदिकचं जे जे झालं पुढे जाऊन बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा त्याच चुका झाल्या. पण ठीक आहे, हरकत नाही. तो जो ऑप्शनलचा वगैरे पार्ट आहे. पण थोडक्यात संस्कृत साहित्यामध्ये बाबा काही विशिष्ट मी ग्रंथ दिलेले आहेत. ललित विस्तार आहे, सारीपुत्र प्रकरण आहे, दिव्यावदान आहे, महावत्तू आहे आणि बुद्धचरित आहे. इकडे बुद्धचरित्र लक्षात ठेवा. बुद्धचरित्राची जनरली बुद्धचरित्र विचारतात. बुद्धचरित जे आहे ते अश्वघोषाने लिहिलेलं आहे आणि अश्वघोष आहे हा चंद्रगुप्त चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये आहे. सो हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हा प्रश्न अनेक वेळेस विचारलेला आहे, की बुद्धचरित्राची रचना कोणी केली. बाकी स्लाईड थांबून तुम्ही बघू सुद्धा शकता. बाकी जनरल गोष्टी पुढे त्याच्यामध्ये बघू आपण. ते म्हणजे अ, अ, जे आपण बघितलं, की धार्मिक साहित्य. आता लौकिक साहित्य. लौकिक साहित्य म्हणजे सर्वसामान्य साहित्य. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असेल ते म्हणजे दीपवंश आणि महावंश. दीपवंश आणि महावंश हे ग्रंथ आहेत, हे श्रीलंकेमधील ग्रंथ आहेत. म्हणजे दीपवंशची रचना ही पाली भाषेत असली तरी त्याच्यामध्ये दिलंय, की अशोकाने आपली मुलं महेंद्र आणि संघमित्रा
त्यांना श्रीलंकेत पाठवलं होतं. आणि अशोकाच्या मुलीचे जे श्रीलंकेत आगमन झालं त्याच्याबद्दल जी कथा लिहिली आहे ती दीपवंशमध्ये लिहिली आहे. तर महावंशमध्ये जनरली अजून काही म्हणजे बौद्ध निर्वाणापासून त्याच्या तिसरी संगतीपर्यंतच्या काही कथा त्याच्यामध्ये आहेत. पण जनरली हे लौकिक किंवा गैरविहित साहित्य मानलं जात आहे. आता लक्षात घ्या की अशोक राजा म्हणजे 1837 पर्यंत अशोक राजा हा भारतीयांना माहितीच नव्हता. जेव्हा त्याची ब्राह्मी लिपी वाचली गेली तेव्हा जेम्स प्रिन्सेप ती वाचली तर तो म्हणाला की अरे हा तर राजा तोच आहे ज्याची माहिती दीपवंश आणि महावंशमध्ये दिलेली आहे. तर अशोकाची माहिती त्याच्यामधून ती समजलेली आहे. मिलिंद पनो काय कसं आहे की जेव्हा अ, एक शासक आहे मिनांडर. ठीक आहे. तो एक शक शासक आहे. सॉरी, ग्रीक शासक आहे. आता कसं आहे ना, तो एक जे त्याची माहिती जेव्हा येईल, जे ग्रीक आक्रमण होईल त्याच्यामध्ये येईल. ग्रीकांचं पण कसं आहे, की ग्रीकांच्या सुद्धा पुढे 2-2 शाखा शाखा झालेल्या आहेत. बॅक्ट्रियन ग्रीक आणि पार्थियन ग्रीक. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊ. पण त्याचाच एक सेनापती होता, जो पुढे जाऊन राजा झाला असं म्हणू. त्याचं नाव होतं मिनांडर. उत्तर पश्चिमेकडे. लक्षात घ्या ग्रीकांचं पण कसं आहे माहिती आहे, की अलेक्झांडर भारतामध्ये आला, पण नंतर 19 महिने राहिल्यानंतर तो निघून गेलेला आहे याच्यामधून. पण त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य झाले. पण उत्तर पश्चिमेकडे ग्रीक दबा धरून बसलेलेच आहेत. जेव्हा मौर्य साम्राज्य पडलं, तेव्हा काय झालेलं आहे, ग्रीक ग्रीक परत भारतामध्ये आलेले. तर याच्यामध्ये एक गोष्ट समजवायची आहे. एक थोडंसं लाईनअपमध्ये चेंज करतो. एक लक्षात घ्या, की भारतामध्ये आक्रमणं कसं झाली? तर भारतामध्ये सर्वात पहिलं आक्रमण पारशांचं झालेलं आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा चंद्रगुप्त मौर्य आला, जेव्हा त्याने पारशी साम्राज्याला किंवा इराणी साम्राज्याला हरवून तो भारतापर्यंत आला, तर सर्वात पहिलं आक्रमण पारशानंतर ग्रीकांचं झालंय. आणि तर कसं आहे माहिती आहे, की ग्रीक आहेत. ग्रीकांच्या वरती 3 टोळ्या बसल्यात. म्हणजे तुर्कस्तानपासून वरच्या चायनापर्यंत 3 टोळ्या, मोठ्या टोळ्या बसल्या. सर्वात सर्वात वरती हुण, त्याच्यानंतर आहे कुशाण आणि त्याच्यानंतर आहे शक आणि त्याच्यानंतर आहे ग्रीक. सो लक्षात येते. एक लक्षात आलं की सर्वात सर्वात वरती बसले ते आहेत हुण. नंतर मग कुशाणांना ओरिजिनली युची म्हटलं गेलंय. पण कसं आहे ना की ओरिजिनल जमात ही युची आहे. आणि युचींच्या 5 शाखा आहेत. आणि या 5 शाखाच्या कशा आहेत, पुढे जाऊन त्याच्यामध्ये 5ही शाखांचं एकत्रीकरण कुईशाण म्हणतात त्याला. म्हणून त्याला कुशाण म्हटलं गेलं. सो हुण, कुशाण, शक आणि ग्रीक. आता असे वसलेले आहेत. आणि झालेलं काय, की या वरच्या ज्या 3 टोळ्या आहेत, या 3 टोळ्यांचं कारण तिकडे तुम्ही बघाल, आपण सुद्धा जिओग्राफीच्या ह्याच्यामध्ये बघू, की हा भाग जो आहे, जो वरचा भाग जो आहे, चायना असेल, मंगोलिया असेल, तर तो भाग असेल तिकडे अ, अतिशय थंडी आहे. त्यामुळे पिकत काही नाही किंवा तुम्हाला जर उपजीविका करायची असेल, तर तुम्हाला आक्रमण करावं लागतं. तर ह्या तिन्ही टोळ्या जनरली चायनावरती सारख्या आक्रमण करायच्या. आणि मग पुढे चीनी राजांनी त्यांना विरोध केला. पुढे जाऊन त्याच्या भिंतीही बांधलेल्या आहेत. आणि मग आता करायचं काय? मग या हुणांनी कुशाणांवरती आक्रमण केलं. हुण सर्वात मोठी टोळी. हुणांनी कुशाणांवरती आक्रमण केलं. कुशाणांनी शकांवरती केलं आणि शकांनी मग ग्रीकांवरती केलं. ग्रीक भारतात आले. मग परत हुणांनी कुशाणांवरती, कुशाणांनी शकांवरती, शक भारतात आले. मग परत हुणांनी कुशाणांवरती, मग कुशाण भारतात आले. सो भारतात येण्याचा क्रम कसा आहे बघा. तर सर्वात आधी ग्रीक, मग शक, मग कुशाण आणि सर्वात शेवटी गुप्त आणि त्याच्यानंतरच्या काळात हुण. सो हा क्रम त्याच्यामध्येही लक्षात ठेवण्यासारखा आहे. तर त्याच्यामधलं जे ग्रीक जे होते त्याच्यामधलं आपण म्हणू की मिनांडर एक महत्वाचा आहे. मिनांडर जो आहे त्याच्यामध्ये आणि एक व्यक्ती आहे, बौद्ध धर्मीय एक व्यक्ती आहे, नागसेन. बौद्ध धर्मगुरू आहे नागसेन. याच्याबद्दल आपण म्हणू की एक शास्त्रार्थ झाला. शास्त्रार्थ म्हणजे काय? पूर्वी असे तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ, तुझे विचार श्रेष्ठ की माझे धर्माचे विचार श्रेष्ठ, यासाठी एक शास्त्रार्थ व्हायचा, धार्मिक शास्त्रार्थ व्हायचा. बसून बाबा तुझे प्रश्न सांग, माझे प्रश्न सांगतो आणि मग त्याचं निरसन कर असं. आणि मग मीनांडरने सांगितलं होतं नागसेनला, की जर तू जिंकलास तर मी बौद्ध धर्म एक्सेप्ट करेन. आणि मग तसं झालेलं आहे. नागसेन जिंकलेला आहे. मग नागसेनने जो ग्रंथ लिहिला त्याचं त्याचं नावच आहे मिलिंदपनव, मिलिंदाचे प्रश्न. सो त्याच्याबद्दल प्रश्न नेहमी येतो, एक लक्षात ठेवा. तसंच जातक कथा. जातक कथा काय लक्षात घ्या, याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे, की गौतम बुद्धाच्या त्याच्या जन्माच्या आधीच्या कथांना जातक कथा म्हटलं गेलंय. सो लक्षात घ्या, एक तिकडे कन्सेप्ट लक्षात घ्या. बौद्ध धर्मामध्ये असं आहे, की प्रत्येक जण बौद्ध बनू शकतो. बुद्ध प्रत्येक जण बनू शकतो. निर्वाण प्राप्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून प्रत्येक जण निघू शकतो.
म्हणजे काय आहे तिकडे प्रत्येक जण काय बनू शकतो, बुद्ध बनू शकतो. मग ह्या कथा कशा आहेत बुद्धांच्या जन्माच्या आधीच्या. मग त्याच्यामध्ये अनेक कथेमध्ये ते अनेक त्यांनी वेगवेगळे कुठच्या जन्मात ते नावाडी आहेत, कुठच्या जन्मात कुठच्या प्राणी आहेत. एक 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 कधी बघा एक माकडाची कथा प्रसिद्ध आहे. मग त्याच्या जंगलामध्ये काहीतरी शिकारी आलेले आहेत. मग शिकाऱ्यांना मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका माकडाने दोन्ही फांद्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती चढून मग इतर माकडं गेलेली आहे. पण त्याचा राजा होता तो त्याच्यामध्ये मेलेला आहे. तोच बुद्ध होते. असं म्हणजे काहीतरी चांगली कर्म करत, करत, करत ते एका जन्मामध्ये असे 500 कथा आहेत. आणि मग असे चांगली कर्म करत पूर्वीच्या जन्मी जी त्यांनी चांगली कर्म केली त्याच्यामुळे ते काय झाले ते एका जन्मी बुद्ध झाले. पण बुद्धांचं बेसिक हेच आहे, की प्रत्येक जण बुद्ध बनू शकतो. ती एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. ते सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. सो ते एक आहे. सो बाकी काही फार बाकी मग बघून घ्या दिव्यावदान असेल किंवा नेपट्टीकरण असेल जनरली तर ते पण जनरली तुम्हाला मिलिंद पनोळे जातक कथा जो आहे ना त्याच्यावरती क्वेश्चन येत होतं ते थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे. सो पुढचं जे आहे ते आहे आता बौद्ध धर्म साहित्याची विशेषतः हे काही फारसं हे नाही प्रिलिमिनरीला फारसं काही त्याचं विचारलं जात नाही त्याच्यामध्ये. तर फार इकडे काही रेंगाळण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. अ, ठीक आहे. हे थोडंसं भाषांचं मी थोडंसं हे केलेलं होतं, थोडंसं डिस्क्राईब केलेलं होतं, की भारतामध्ये कशा भाषा बोलल्या जातात, तर सर्वात जास्त भाषा इंडो आर्यन भाषा बोलल्या जातात. त्याच्यामध्ये संस्कृत आहे. संस्कृतमध्ये पण 2 प्रकार आहेत. सो एक जुनी संस्कृत, एक नवी संस्कृत. जुनी संस्कृत समजायला जास्त कठीण होती. मग ब्राह्मणांमध्ये त्याची थोडी नवीन संस्कृत आणली जी जास्त सोपी होती. मग संस्कृत बोलता येत नाही, मग म्हणजे बघ त्याच्यामध्ये संस्कृत सर्व जे उच्च म्हणजे अनेक पूर्वीची अशी नाटकं आहेत, जी कालिदासाने किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये लिहिली गेली जी नाटकं आहेत, त्याच्यामध्ये एक लक्षात येतं, की तिकडे वरची पात्र जी असतात, राजा, त्याचे पुरोहित हे हे संस्कृत बोलतात. त्याची खालच्या दर्जाची कामं म्हणजे जे सैनिक वगैरे जे असतात किंवा ते घरकाम वगैरे करतात, ते प्राकृत बोलतात. तर अशी सुद्धा त्याच्यामध्ये आढळतात. सो तसं आहे. तर संस्कृत, संस्कृतमधून नंतर प्राकृत आणि प्राकृत नंतर अपभ्रंश. सो 4 भारतीय भाषा सर्वात महत्त्वाच्या आहेत. तर जो 75% 74 ते 75% लोकं इंडो आर्यन भाषा बोलतात. त्याच्यात 25% द्रविड बोलतात. नॉर्थ ईस्टकडे आपण चिनी तिब्बत भाषा बघतो. तर ज्या आदिवासी जमात आहेत, ते ऑस्ट्रिक भाषा बोलतात. तर थोडक्यात आहे, ते जेव्हा आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला फारसं त्याच्यामध्ये काही सांगण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा थोडक्यात लक्षात येतं, की संस्कृत, संस्कृतनंतर प्राकृत, प्राकृतनंतर अपभ्रंश. आता प्राकृतमध्ये बघा, प्राकृत जे आहे, प्राकृतचे अनेक भाषा आहेत. म्हणजे अनेक प्रकार आहेत. म्हणजे मराठीमध्ये कोकणी मराठी आहे, नागपुरी मराठी आहे, तसंच प्राकृतमध्ये अनेक आहे. पाली आहे. सुरुवातीचं लिखाण जे आहे ते पालीमध्येच झालेलं आहे तुम्ही बघतात. मागधी किंवा अर्ध मागधी आहे. मागधी, अर्ध मागधी काय? मगध आणि आजूबाजूच्या एरियामध्ये जी बोलली गेलेली भाषा आहे ती मागधी आणि अर्ध मागधी आहे. गौतम बुद्धांनी सुरुवातीला प्रवचनं सुरू केली ती याच भाषेमध्ये सुरू केलेली आहेत. तसंच महाराष्ट्री प्राकृत आहे, जी सातवाहनांच्या काळात विकसित झाली. तसंच शौरसेनी आहे आणि यांचं मग अजून अपभ्रंश या भाषांचा अपभ्रंश झाला. मग त्याच्यामध्ये अपभ्रंशामध्ये मग नागर अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, मग त्या भाषांमधून इतर भाषा तयार झाल्या. तसं दिलेलं आहे. आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. सो फार त्याच्यामध्ये काही घेत नाही. जैन. जैनांबद्दल फार प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. एक तर जैन साहित्य एवढं मोठं साहित्य आहे ना, की जैन साहित्य मला वाटतं, की जैन साहित्य म्हणजे प्रत्येक गोष्ट एवढी एक्सप्लेन केलेली आहे, की जैन साहित्य वाचणं कठीणच आहे. म्हणजे ते पूर्ण जन्म लागून जाईल, पण जैन साहित्य संपणार नाही. ठीक आहे. आणि दुसरं त्याचं जैन साहित्य असं साहित्य आहे, ज्याचं भाषांतर अनेक भाषांमध्ये झालेलं आहे. मग भारतामधल्या अनेक भाषा कारण जैन मुनी जे आहेत ते अनेक ठिकाणी जायचे. अनेक ठिकाणी गेल्यानंतर तिकडच्या प्रदेशाप्रमाणे ते त्यांना भाषा बोलावी लागायची. त्यांना त्याचा प्रचार करावा लागायचा. तर म्हणजे जे साहित्यामध्ये म्हणजे जे काय म्हणतात मग तुम्ही त्या त्या भाषेमध्ये जाऊन साहित्य लिहितात. मग ती भाषा प्रगल्भ होते. म्हणजे अनेक भाषा प्रगल्भ करण्यामध्ये जैनांचा हात प्रचंड आहे. पण इकडे काय लक्षात ठेवायचं लक्षात घ्या 2च जैनांच्या साहित्याला आगम म्हणतात. आता आगम कशाला म्हणतात लक्षात घ्या तर जे महावीर स्वामी आहेत, जे काय म्हणतात त्याला 24वे तीर्थंकर आहेत. महावीर स्वामी जे 24 तीर्थंकर गणले जातात. त्यापैकी जे महावीर स्वामी आहे, महावीर स्वामींच्या आधी जे काही लिखाण झालं असं म्हणतात, त्याला पूर्व म्हणतात. पूर्व म्हणजे पुब्ब, आधी, पुब्ब आणि त्याच्यानंतर जे झालं त्याला आगम म्हणतात. असं म्हणतात 46 आगम आहेत.
मग 12 अंग, 12 उपांग, 10 प्रकीर्ण, 6 छेदग्रंथ, मूळ सूत्र, स्वतंत्र ग्रंथ. आता त्याला एवढं आहेत की त्याला फार काही, कारण त्याच्यामध्ये कसं आहे ना, की त्याच्यामध्ये काही श्वेतांबर आणि दिगंबर आहे, तर त्यांच्यामध्ये पण कॉन्फ्लिक्ट आहे. काही म्हणतात हे ग्रंथ नाहीच आहेत, काही म्हणतात आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्टच आहे. त्यामुळे त्याच्यावरती फार जैन साहित्यावरती प्रश्न विचारले जात नाही. पण एक परिशिष्ट पर्वण लक्षात ठेवा. तर परिशिष्ट पर्वण जे आहे ते हेमचंद्र सुरीचं आहे. तर ते एक फक्त तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं. बाकी याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये हे नाही. ठीक आहे. जैन साहित्य विशेषतः ते एक महत्त्वाचं नाही. आता पूर्वपरीक्षा दृष्टीने जर सर्वात काही महत्त्वाचं असेल, तर म्हणजे धर्मनिरपेक्ष साहित्य. आता आपण याच्या आधी सगळे धार्मिक साहित्य बघितलं. थोडक्यात आता धर्मनिरपेक्ष साहित्य. आता कुठे काही एक्सप्लेन करायचं असेल तर मी एक्सप्लेन करीन. काही ग्रंथ मी एक्सप्लेन केलेले आहे. इकडे एक लक्षात ठेवा, आता ग्रंथांची नावं एवढी आहेत, की आपल्याला ना फक्त ते त्याचा लेखक आणि त्याचे ग्रंथ आणि त्याचा लेखक एवढंच पाठ करायचंय. याच्याबद्दल जास्त पाठांतर हे तेवढंच पाठ करा. जनरली प्रिलिमिनरीला प्रश्न येतात. कुठे काही एक्सप्लेन करायचं असेल तर डेफिनेटली मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करीन. ठीक आहे. तर इकडे बघा, राजतरंगिणी नंतर मी एक्सप्लेन केलाय, पण राजतरंगिणी सर्वात महत्वाचं आहे. राजतरंगिणीचा अर्थच होतो राजांची नदी. आता हे कल्हणने लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, कल्हण कोण आहे? ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या भारतामध्ये एकाच प्रदेशाचा इतिहास एखाद्या प्रदेशाचा 4,000 वर्षाचा इतिहास लिहिला गेला आहे. असं कोणत्याच प्रदेशाच्या बाबतीत झालं नाही. एकाच प्रदेशाच्या बाबतीत झालंय. ते म्हणजे राजतरंगिणीची कल्हणने लिहिलेलं आहे आणि तो प्रदेश म्हणजे काश्मीर. भारतामध्ये एकाच राज्याचा 4,000 वर्षापूर्वीचा इतिहास आढळतो. तो म्हणजे कल्हणने लिहिलेला राजतरंगिणी. कल्याण कधी आहे बाबा? तर आय थिंक 1048च्या दरम्यान एक काश्मीरमध्ये एक हर्ष नावाचा राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये कल्याण होता. आणि कल्याण जे आहे त्याने महाभारतापासून सुरुवात केलेली आहे. महाभारतातल्या एका 5 पांडवांपैकी एका पांडवापासून सुरुवात केली आहे. ते याच्यापर्यंत हर्षपर्यंत म्हणजे त्याचा जो हे आहे, राजा आहे काश्मीरचा, तिथपर्यंत त्याने पूर्ण काश्मीरचा इतिहास लिहिलेला आहे. तर अमेझिंग आहे. राजतरंगिणीबद्दल अजून काही माहिती, कारण राजतरंगिणी सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये जेव्हा पुढे जाऊन रिटर्नला प्रश्न येतात, तेव्हा येतात की कल्याणने एक इतिहासकार कसा असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण तेवढं आपण नको जाऊया. कल्याणचं राजतरंगिणी लक्षात ठेवा आणि काश्मीरचा इतिहास लिहिला हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते एक आहे. नंतर मग बाणभट्टचं हर्षचरित्र. आता हर्षवर्धन राजा आहे. वर्धन घराण्याचा आहे. 606 ते 647 या दरम्यान तो गादीवरती बसलेला आहे. जे आपण म्हणतो ना, की भारतामध्ये जी 3 मोठी साम्राज्य झाली, त्यामध्ये एक मौर्य आहे, गुप्त आणि शेवटी वर्धन आहे. तर वर्धनांचा राजा कोण होता? तो हर्षवर्धन आहे. 46-47 मध्ये त्याचा आय थिंक मृत्यू झालेला आहे. त्याच्या दरबारामध्ये कोण होतं? तर बाणभट्ट. आणि बाणभट्टाने हर्षवर्धनचं चरित्र लिहिलंय, ते हर्षचरित्र म्हणून ओळखलं जातं. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. इव्हन हर्षवर्धनाने सुद्धा ग्रंथ लिहिलेले आहेत. ते तर एम-पी-एस-सीने सुद्धा त्याची चर्चा केलेली आहे. तर ते सुद्धा बघू. अजून काही असेल तर मी थोडक्यात बाकी तुम्ही सगळं बघून घ्या. म्हणजे मी प्रत्येक हे सांगत नाही. तुम्ही ते स्टॉप करून बघून घ्या. पृथ्वीराज असं इम्पॉर्टंट आहे. सो पृथ्वीराज असो म्हणजे अ, आपण म्हणू की पृथ्वीराज ज्याचं घोरीबरोबर युद्ध झालेलं आहे. सो तो पृथ्वीराज रासो. पृथ्वीराज चव्हाण तिसरा. त्याला पृथ्वीराज चव्हाण तिसरा याच्या दरबारामध्ये चंद आहे. त्याला चंद म्हटलंय किंवा ठिकाणी चंद आहे. चंद आपल्या राजाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणचं जे आत्मचरित्र लिहिलं, त्याच्याबद्दलची माहिती लिहिली, तीच पृथ्वीराज रासोमध्ये लिहिली आहे. हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. बाकी मग नवसहसांक चरित्र, भोजचरित्र, हे सगळे ऐतिहासिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. आता ऐतिहासिक ग्रंथ काय वगैरे हा सगळा ऑप्शनलचा विषय. प्रिलिमिनरीच्या विषयामध्ये मी म्हणेन की तुम्ही फक्त याची नावं एकदा बघून घ्या. काही काही महत्त्वाचे ते मी सांगितले आहेत. बाकी जनरली विचारतात. नवसहसांक चरित्र हे पद्मगुप्तांनी लिहिलेलं, हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. सो तिकडे ते विचारू शकता. तर ते सुद्धा, किंवा विलण, जसा कल्याण आहे तसा विलण आहे. विलण बघा, विक्रमांक देवचरित्र लिहिलंय, हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय प्रिलिमिनरीला. किंवा वाग्पतीचं गौडवाहो. सो आपण इकडे फक्त इम्पॉर्टंट एवढा ग्रंथसंपदा आहे, त्याच्यापैकी आपल्याला काय पाठ करायचं हे नक्की समजलं पाहिजे. सो हे एक महत्वाचं आहे. याच्यानंतर मग विशुद्ध साहित्य ग्रंथ. ठीक आहे. आपल्याला इकडे फक्त ग्रंथ बाकी नाही, पण जसं पाणिनीचं अष्टाध्यायी आपण मगाशीच चर्चा केली. पाणिनीच्या अष्टाध्यायीवरती पतंजलीचं महाभाष्य.
तर त्याच्यावर टीका केलेली आहे. टीका प्रत्येक वेळेस वाईट नसते, चांगली पण असते, त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी असते. जसं पाणिनी विचारतात तसं पतंजलीचं महाभाष्य सुद्धा विचारतात. तर ते सुद्धा लक्षात ठेवा. कालिदासाचे अनेक ग्रंथ आहेत. त्याच्याकडे ते मालविकाग्निमित्र दिलेला आहे. सो मालविकाग्निमित्र महत्वाचा आहे. मालविका अग्निमित्राचं आपण नंतर पुढे एक्सप्लेनेशन सुद्धा देऊ, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. ते एक आहे. विशाखादत्तचं मुद्रा राक्षस. तर मी मालविका अग्निमित्राचं एक्सप्लेनेशन देईनच, पण विशाखादत्तचं मुद्रा राक्षस लक्षात ठेवा. आता थोडंसं एक्सप्लेन करतो. मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस कसं आहे ना, की एक मुद्रा म्हणजे अंगठी आणि राक्षस कोण आहे? तर ही कथा आहे खरं म्हणजे. ही कथा आहे चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि अ, अ, जो अ, अ, जो नंदकुळाचा शेवटचा सम्राट होता धनानंद, त्याचा सेनापती राक्षस यांच्या भोवती फिरते. घटना अशी आहे, की अ, धनानंद मेलेला आहे. काही जण म्हणतात त्याला सोडून दिलेला आहे, पण काही जण म्हणतात ते मेलेला आहे. आणि आता राक्षस जो म्हणजे धनानंदला जर हरवायचं असेल, तर सर्वात महत्वाचं असेल राक्षसाला हरवणं. आणि पुढे जाऊन आता ह्याच्यामध्ये चाणक्य एवढा चतुरप्रमाणे लागलेला आहे. थोडंसं सांगायचं, या एक एक प्ले नाटक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. प्लेमध्ये असं आहे, की अ, धनानंदला हरवण्यासाठी चाणक्याने अनेक पॅक केले. तसंच एक ना चंद्रगुप्ताबरोबरच अजून एक व्यक्ती होता, जो एक राजा होता, नाव होतं पर्वतक. आणि चाणक्याने सांगितलेलं होतं, की पुढे जाऊन जेव्हा आपण धनानंदला हरवू, तेव्हा आपण साम्राज्याचं विभाजन करू आणि साम्राज्याचे 2 राजा असतील, जे एक असेल पर्वतक आणि एक असेल चंद्रगुप्त. सो पर्वतक आणि चंद्रगुप्त प्रचंड गाढे फ्रेंड आहेत. आणि जेव्हा धनानंदला मारून टाकलं, तेव्हा असं म्हटलं जातं, की धनानंदला मारल्यावरती अ, पर्वतकला मारून टाकले याने, चाणक्याने. तर चंद्रगुप्त मौर्य भडकलाय, की "तू मला म्हणत होतास, की हा माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि हे आणि आपण त्याला राज्य अर्ध वाटून तू असं कसं केलं?" तो म्हणतो, की "एक साम्राज्याचं विभाजन होऊ शकत नाही. त्याला एकच राजा लागतो. माझं आधीच ठरलेलं होतं त्याला मारायचं." सो खूप प्लॅनिंगने ते केलेलं आहे. आता राक्षस जो आहे तो धनानंदचा सेनापती आहे आणि धनानंदचा सगळा कारभार कंट्रोल हा करतोय. पण चाणक्याला काय हवंय, की राक्षसाने, जो धनानंदचा सेनापती होता, ज्याला हरवलेला आहे आता चंद्रगुप्ताने, तो राक्षसाने चंद्रगुप्त मौर्याचा कारभार बघावा. विचार करा किती गोष्टी घडल्या. राक्षस तर होणारच नाही. पण चाणक्याने अशी काही परिस्थिती तयार केली, की शेवटी राक्षस जो आहे तो तयार झाला चंद्रगुप्ताचं प्रशासन बघायला. सो ही ती जी कथा आहे ती विशाखादत्तच्या मुद्रा राक्षसमध्ये दिली आहे. सो इंटरेस्टिंग आहे. पण 6व्या-7व्या शतकात लिहिलं गेलेलं आहे. तर एक आहे त्याच्यामध्ये. तर शुद्धकाचे मृच्छकटिक आहे. शुद्रकाचे मृच्छकटिकचा अर्थ होतो लाकडी छकडा. छकडा म्हणजे माहिती आहे, की बैलाला बांधताना जो छकडा पाठीमागे असतो तो छकडा. तो लाकडाचा छकडा. त्याची ती कथा आहे. कथा म्हणजे काय, एक युवती आहे. युवती आणि ती गणिका आहे आणि चारुदत्त हा एक व्यक्ती आहे. तो खूप चांगला आहे. ऑलरेडी लग्न झालंय, पण खूप चांगला आहे. आणि त्याच्या प्रेम प्रसंगाच्या ज्या घटना आहेत, त्या मृच्छकटिकामध्ये अतिशय सुंदर आहे. तर शुद्रकाचं मृच्छकटिक आहे. आणि मिळतं जसं विष्णू शर्माने पंचतंत्र कथा पॉप्युलर आहे. प्रश्न विचारला होता, की पंचतंत्र कोणी लिहिलं? विष्णू शर्मा. तर हे असे काही, शेमेंद्रचं बृहत्कथा मंजिरी हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. अमरसिंगचा अमरकोश जो याच्या दरबारात आहे, मौर्याच्या, हा सुद्धा. सो हे काही जे आहे ते हे ग्रंथ लक्षात ठेवायचे. कधीही विचारले जाऊ शकतात. तो हे थोडं स्टॉप करून थोडीशी त्याची नावं आणि हे लक्षात ठेवा. हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तसंच क्षेत्रीय, आता हा थोडासा ऑप्शनलचा प्रश्न आहे. तर वाचलं तर वाचा. याच्यामध्ये काय होतं, की जनरली हे ऑप्शनलमध्ये किंवा याच्यामध्ये विचारले जातात प्रश्न, जी-एसमध्ये कधीतरी, पण ऑप्शनलमध्ये जास्त, की यू-पी-एस-सीने विचारला होता, की म्हणजे जनरली इंग्रज काय म्हणतात, की भारताला स्वतःचा इतिहास नाही. मग आम्ही म्हणतो नाही, स्वतःचा इतिहास आहे. मग आपण ऐतिहासिक ग्रंथ दाखवतो, मगाशी दाखवलेले. तसंच एकदा प्रश्न आला होता, की क्षेत्रीय साहित्य नसलं असतं, तर भारताचा क्षेत्रीय इतिहास समजलाच नसता. मग त्याचे 5 पॉइंट आहेत. बरोबर आहे ना? क्षेत्रीय इतिहास एखादा चंद्रपर्दाही नसला असता, तर पृथ्वीराज चव्हाणचा इतिहास कसा समजला असता? लक्षात येतंय. जर तो पद्मनाभ नसला असता, तर कर्नाटदेव प्रबंध ज्याने लिहिलं, तर तो कसा समजला असता? लक्षात येतंय. सो बिटू सुजाबद्दल राव जयतीची रोज छंद हे ग्रंथ लिहिला गेलाय. नाहीतर तर बिटू सुजा समजला नसता. सो असे स्थानिक ग्रंथ लिहिले गेले, त्यामुळे त्या त्या राजांबद्दल आपल्याला कळालं. लक्षात येतंय. सो ते आहे क्षेत्रीय साहित्य. फारसे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये कधी जात नाही त्याच्यामध्ये. तर हे लक्षात घ्या.
थोडंसं डेप्थ आहे ते. एवढ्या लवकर ते नाही विचारलं जाणार असं काही. कल्याणबद्दल आपण मगाशीच थोडीशी माहिती घेतलेली आहे. कल्याण इकडे तर तर एकतर राजतरंगिणीचा अर्थ राजांची नदी हा प्रिलिमिनरीला येऊ शकतो. त्याने सहदेवापासून सुरू केलेला आहे आणि ते कुठून गेलेलं तिथपर्यंत केलेलं आहे. आपल्या जो राजा आहे त्याचा हर्ष तिथपर्यंत त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि लक्षात त्याच्या उल्लेख कशा-कशाचा आहे. तर म्हणजे अनेक उल्लेख आहेत. म्हणजे सहदेवाचा उल्लेख आहे. अशोक राजाने सम्राट अशोकाने श्रीनगरची स्थापना केली ही सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. सो हा प्रश्न येतो लक्षात ठेवा. जलौकचा हे आहे जलौकबद्दल सांगितलंय. लक्षात घ्या हा प्रश्न आला होता जलौकचा. अ, हा जलौक हा जो आहे हा अशोकाच्या मृत्यूनंतर जे आहे ते राजा बनलेला आहे काश्मीरचा. सो त्याचं नाव लक्षात ठेवा जलौक. आणि अशोकाचा म्हणजे एकमेव मुलगा ज्याचं नाव त्याच्या शिलालेखात आलेलं आहे तो जलौक आहे. तर एक लक्षात ठेवा. किंवा आपण कनिष्कचा उल्लेख झालेला आहे ज्याच्या काळामध्ये चौथी धर्मपरिषद झालेली आहे. मिहिरकुल इज व्हेरी इंटरेस्टिंग. हा हूण आक्रमणकारी आहे आणि लक्षात घ्या नंतर एक थोडीशी कथा सांगतो. आता ते कसं आहे किंवा मिहिर कुलने काश्मीरवरती आक्रमण केलं तेव्हा असं म्हटलं जातं की अ, तो प्रचंड सैन्य घेऊन काश्मीरवरती आक्रमण करायला गेला. आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे पर्वत आहेत सगळ्यांनाच माहिती आहे. सो हिमालयामध्ये वगैरे म्हणजे काश्मीरवरती अटॅक करायला गेला आणि घटना अशी झाली की काश्मीर व्हॅलीमधून जात असताना एका उंचावरून एक हत्ती पडला. आणि हत्ती पडल्यावरती हत्ती चित्कारला. लक्षात घ्या हत्ती चित्कारतो. वाघ डरकाळी फोडतो. तसा हत्ती चित्कारतो. हत्ती त्या दरीमध्ये कोसळताना चित्कारला आणि तो चित्कारण्याचा आवाज मिहिरकुलला एवढा आवडला, की त्याने एकापाठोपाठ 100 हत्ती फेकले. ही कथा कल्हणने राजतंगिणीमध्ये सांगितली आहे. सो हे सुद्धा लक्षात घ्या. बाकी मग बघून घ्या. आणि बाकी मग खरा इतिहासकार कसा असावा हे याच्या काही माहिती यांनी दिलेली आहे. कल्हणने दिली आहे. पण ती मेन्सची संदर्भात आहे. याचं प्रिलिमिनरीशी फारसं काही नाही. तर जनरलाइज एकदा थांबून बघून घ्या. पण कल्याणचा रचनाकर्ता विचारला जातो. थोडा श्रीनगरची स्थापना वगैरे हे सगळे प्रश्न आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजतंगिणीमध्ये कशाची माहिती दिली आहे तर काश्मीरची माहिती दिली आहे. हे सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो पुढे त्याच्यामध्ये वळू. ठीक आहे. आता ऐतिहासिक ग्रंथ हे एकदा थोडंसं ना स्टॉप करून बघून घ्या त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल हर्षचरितबद्दल आपण मगाशीच बोललो, की ते हर्षवर्धनाबद्दल आहे. हर्षवर्धन ते बाणभट्टांनी लिहिलेलं आहे. ते 607 पासून 606, 607 एडी पासून 647 पर्यंत जे हर्षवर्धन राजाची माहिती देतो त्याच्यामध्ये. आता फक्त एवढंच आहे, की ते कुठपर्यंत आहे तर ते प्रभाकर वर्धन पासून. प्रभाकर वर्धन म्हणजे याचे वडील हर्षवर्धनांचे वडील. मग त्याने प्रभाकर वर्धन, त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धन, प्रभाकर वर्धनाचा, मग त्याचा छोटा मुलगा हर्षवर्धन. ते त्याची मुलीचं सती जाणं, जेव्हा ती विंध्यवनामध्ये दक्षिणेकडे विंध्यवनामध्ये सती चालली होती आणि तिला कसं हर्षवर्धनाने थांबवलं, इथपर्यंत ते माहिती दिली गेली आहे. ते म्हणजे हर्षचरित. जेव्हा हर्षवर्धन बघू तेव्हा मी थोडंसं ते एक्सप्लेन करीन त्याच्यामध्ये. मग वाघपतीचं गौडभाव आहे. त्याच्यामध्ये अजून काही असेल तर एक्स्ट्रा माहिती मी टाकलेली आहे, की बाबा ही एक्स्ट्रा माहिती आहे, ही वाचा. म्हणून ते वाचून घ्या. कधी फार त्याच्यामध्ये डीप जात नाही, पण ज्यांना डीप जायची सवय असेल त्यांनी ते सुद्धा करावं. कुठे काय विचारू शकतं एखादा टॉपिक असेल मी एक्सप्लेन करेन, की बाबा हा असा विचारतात. तर विक्रमांक देव चरित्र विचारतात जे विल्हणचं आहे. आणि ते कल्याणीच्या चालुक्य विक्रमादित्य षष्ठबद्दल आहे. हा प्रश्न UPSCने एकदा विचारला होता. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर हेमचंद्र सुरी सुद्धा विचारलाय. कुमारपाल चरित्र हे सुद्धा विचारलेलं आहे. तर आपण एक महत्वाचे हे घेतलेले आहेत. तर महत्वाचे जे आहेत ते फक्त तुम्ही थोडंसं बघून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते एक आहे. आणि लौकिक साहित्यामध्ये अजून अष्टाध्यायीबद्दल आपण मगाशीच चर्चा केली आहे, की पाणिनीचं लिखाण आहे अष्टाध्यायी. संस्कृत व्याकरण आहे, तर ते एक आहे. महाभाष्य पतंजली म्हणजे हे सारखं-सारखं का हे करतोय? कारण त्याच्यामध्ये ते अजून डेप्थनेसमध्ये गेलेलो आहे त्याच्या. मालविका अग्निमित्र एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याचा प्रश्न एम-पी-एस-सीने विचारला होता. इव्हन यू-पी-एस-सीमध्ये विचारला होता. मालविका अग्निमित्रची कथा विचारली होती. थोडक्यात सांगतो कसं आहे, की मालविका ही एक स्त्री आहे. अग्निमित्र हा राजा आहे. हे कालिदासाने लिहिलेलं आहे आणि हे 5 भागात आहे. आता हे कसं आहे, की अ, थोडक्यात घटना अशी आहे, की अ, मौर्यानंतर
शुंग आलेले आहेत आणि शुंगांची शुंगांच्या स्थापनेनंतर म्हणजे पुष्यमित्र शुंगाने शुंग घराण्याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र गादीवरती आलेला आहे. आता या अग्निमित्राचं घटना अशी आहे ना याच्यामध्ये की अ, लक्षात घ्या ना, सेंटरमध्ये एक राजा बदल मौर्य जाऊन आता कोण आले? शुंग आले. पण मौर्य घराण्याशी सुद्धा काही लोक असे लॉयल लोक असतील, जे आधी मौर्य घराण्याचं त्याच्याशी लॉयल लोक असतील. तसा एक व्यक्ती होता, तो म्हणजे विदर्भ राजा. आता महाराष्ट्रात आहे विदर्भ. त्या विदर्भाचा एक राजा होता यज्ञसेन. आणि यज्ञसेन हा तसा मौर्यांच्या बाजूने होता, कारण त्याचा एक असं म्हणतात, त्याचा एक प्रमुख व्यक्ती किंवा रिलेटिव्ह मौर्यांच्या दरबारात होता. म्हणून तो थोडासा झुकलेला होता मौर्यांकडे. ऑब्वियस त्याच्यानंतर येणारे राजे त्याकडे लक्ष ठेवतीलच. सो तसं झालेलं आहे. सो यज्ञसेन आहे, जो विदर्भाचा राजा आहे आणि तो थोडासा विरोधीचा आहे या शुंग याचा, अग्निमित्रचा. आणि तो अग्निमित्र शुंग राजा आहे. थोडक्यात सांगतोय, कथा फार डीपमध्ये जात नाही. आणि या यज्ञसेनाचा एक असं म्हणतात भाऊ आहे, काकाचा मुलगा आहे माधवसेन. तर माधवसेन थोडा मित्र आहे अग्निमित्राचा आणि त्याची बहीण आहे मालविका. सो लक्षात घ्या, त्यामुळे यज्ञसेन आणि माधवसेनचं कधी पटलं नाही. याचं रिझन, माधवसेन हा स्वतःच अग्निमित्राचा मित्र आहे. लक्षात आलंय. आणि मग त्याच्यामुळे आता जरासा काय झालं याचा, यज्ञसेन काहीतरी करेल म्हणून माधवसेन पळून गेलाय आणि त्याची बहीण सुद्धा तिकडून पळून गेली. आणि पुढे जाऊन याची बहीण जी आहे ती अग्निमित्राच्या दरबारामध्ये राहिलेली आहे. तर ती अग्निमित्राच्या दरबारात आली आहे. पुढे मग एक डान्स कॉम्पिटिशन आणि अग्निमित्राला ती आवडू लागली. मग पुढे डान्स कॉम्पिटिशन झालं. त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये बाबा ही अरे, ही पण एक वेगळी संकल्पना आहे. म्हणजे बघा तुम्ही, अनेक पिक्चर 60-70च्या पिक्चरमध्ये 2 हिरोईन असतात, त्या डान्स करतात, त्याच्यामध्ये एक जिंकते. ही संकल्पना, मूळ संकल्पना जी होती, एका विशिष्ट प्रमाणात जे कालिदासने मांडलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा असं रूप की 2 डान्सर आहे, त्या नाचतायत, त्यामध्ये एक जिंकते, एक हरते असं. आणि मग जे 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 काही पुढे जाऊन हे होतं, त्यांचं प्रेम होतं मालविकाचं आणि अग्निमित्रचं, त्याच्याबद्दल ही थोडक्यात कथा आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा मग त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाईज झालं, तेव्हा मग त्यांनी वर्धा जी नदी आहे ती विभाजन केलं विदर्भाचं. आणि मग एक भाग यज्ञसेनकडे दिला आणि दुसरा माधवसेनकडे दिला आणि वर्धा नदी त्याचं हे ठेवलेलं. सो ही थोडक्यात थोडक्यात फक्त कथा सांगितली. ही कथा कशामध्ये दिलेली आहे? तर मालविका अग्निमित्रमध्ये. ठीक आहे सर. कुठे असेल तसं सांगत जाईल. अर्थशास्त्र कोणाला माहिती नाही. आता अर्थशास्त्राबद्दल म्हटलं जाईल की अर्थशास्त्र हा एक मूळ संस्कृत ग्रंथ आहे, जो चाणक्याने लिहिलेला आहे. सो चाणक्य म्हणू, विष्णुगुप्त म्हणू, कौटिल्य म्हणू, वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. आता याच्याबद्दल सुद्धा ना अनेक वेगवेगळं हे आहे की अर्थशास्त्र चाणक्यानेच तयार केला का? याचं रिझन आहे सर्वात महत्वाचं की जर कारण चाणक्य जो आहे किंवा कौटिल्य जो आहे तो अ, मुख्य पुरोहित आहे किंवा मुख्य पंतप्रधान म्हणू. तो पुरोहितपणा मुख्य पंतप्रधान आहे किंवा सर्वात मोठा सल्लागार आहे मौर्यांचा. तो चंद्रगुप्ताच्या दरबारात आहे. तो बिंदुसाराच्या दरबारात आहे आणि तो बहुतेक अशोकाच्या काळात पण असावा. आता एवढा काळ बघितल्यावरती त्याने या अर्थशास्त्रामध्ये कुठेतरी मौर्यांचा उल्लेख केला असता. त्याने कुठेच मौर्यांचा उल्लेख केला नाहीये. त्यामुळे असं म्हटलं जातं, हे त्याने तयार केलं नसून हे आधीपासून तयार होणारे विचार आहेत, ज्याचं त्याने कंपायलेशन केलं, एकत्रीकरण केलं. आता अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे? तर ते राजतंत्राशी म्हणजे पॉलिटिक्सशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, हा एवढा एवढा सरळ प्रश्न विचारला होता, की अर्थशास्त्र हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे? तर राज्यशास्त्राशी संबंधित आहे किंवा पॉलिटिक्सशी संबंधित आहे हा ग्रंथ. आता हा मूळ ग्रंथाची प्रत जी होती, ती 1920 ते 24च्या दरम्यान श्याम शास्त्री या व्यक्तीला मिळालेली आहे आणि त्याने त्याचं काय केलेलं, भाषांतर केलेलं आहे. म्हणजे बाकी कोणाच्या मदतीने वगैरे ते जाऊ द्या. पण त्यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. आणि मग हे कसं आहे आता अर्थशास्त्र, तर बाबा ते 15 भाग आहे. 15 त्याच्यामध्ये 150 अध्याय आहे. 180 उपविभाग आहेत. असे विचारलं होतं, किती भागात अर्थशास्त्र विभाजन आहे आणि त्याचे उपविभाग किती आहेत, हा प्रश्न विचारला होता. सो 15 भाग आणि 180 उपविभाग हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग त्यामध्ये कशाची माहिती आहे, तर आणि त्याच्यामध्ये माहिती वेगवेगळी अनेक, म्हणजे त्याचे दास इतर राज्यशास्त्राची, राजाने कसं वागावं, राजाचे 7 महत्वाची अंग कुठची आहेत, त्याने शत्रूशी कसं वागावं, फॉरेन रुलरशी कसं वागावं, अनेक माहिती त्याच्यामध्ये दिली आहे. त्यामुळे दास प्रथा कशी होती, 9 प्रकारचे दास कुठचे कुठचे आहेत, हे सगळ्यांचे, इव्हन पगार किती आहे. म्हणजे लक्षात घ्या, मौर्यांच्या काळात पगार हा पणमध्ये दिला जायचा. सर्वात कमी 60 पण आणि सर्वात जास्त 48,000 पण, जो तीर्थ किंवा मंत्र्यांना असायचा. सो ते नंतर मग
कृषी, त्याच्यानंतर मग गुप्तचर व्यवस्था, या सगळ्यांबाबत अर्थशास्त्र चर्चा करतं. तर जेव्हा येईल स्पेसिफिकली तेव्हा ते पण बघू त्याच्यामध्ये. पण सध्या तरी एवढंच. अर्थशास्त्राची रचना, कौटिल्य आणि थोडक्यात जे प्रश्न येतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी दिलेली आहे. ठीक आहे. आता परत तेच लौकिक साहित्य परत काही रिपिटेटिव्ह होतील. सगळी काहींमध्ये मी कथा सुद्धा दिलेल्या आहेत. बघा, जसं की नवसहसांक चरित्र जे पद्मगुप्तने लिहिलेलं आहे. ते कोणाशी संबंधित आहे? तर सिंधुराज आहे. एक परमार राजा सिंधुराज आणि शशीप्रभा यांची प्रेमकथा आहे. आणि हा पहिला ऐतिहासिक काल्पनिक महाकाव्य आहे. हे काल्पनिक महाकाव्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कथेमध्ये वेगळंच आहे, की सिंधू जे हे करताना ना कसं केलंय, की थोडीशी कल्पनेचा सिंधुराजाने वापर म्हणजे पद्मगुप्तने वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला सांगायचं काही वेगळं, पण तो सांगतो काही वेगळं. मग तो निशाणा तिकडे लावतो. म्हणजे एक राक्षस आहे. मग तो राक्षसाचं वर्णन करताना म्हणजे लक्षात येतं ज्याला माहितीये, की त्याच्या बाजूच्या राजाबद्दल म्हणतोय हा. म्हणजे थोडंसं असं अशा प्रकारे, पण ते काल्पनिक महाकाव्य असं म्हणू. तर हर्षवर्धनाने हर्षवर्धनाचे ग्रंथ नेहमी विचारले जातात. ठीक आहे. तर हर्षवर्धनाने लक्षात घ्या, हर्षवर्धनाने 3 ग्रंथाची रचना केली. एम-पी-एस-सीने अनेक वेळेस विचारलंय. हर्षचरित्र तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता हां, थोडंसं एक अजून थोडंसं हे घ्या. बाणभट्टने हर्षचरित्राची रचना केलेली आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मगाशी सांगितलं राजश्रीला वाचवण्यापर्यंत ते केलेलं आहे. पण त्याने अजून एक रचना केली ती म्हणजे कादंबरी. कादंबरीचा हर्षचरित नाही विचारलं तर नंतर कादंबरी विचारतात. कादंबरी या ग्रंथाची रचना सुद्धा बाणभट्टने केली आहे. पण काही जण म्हणतात, की ही जगातली कादंबरी ही जगातली पहिली कादंबरी आहे. कादंबरीपासून ती पहिली कादंबरी आहे. पण काही जण म्हणतात, की बहुतेक अ, ही कादंबरी अपूर्ण राहिली होती लिहायला. कारण बाणभट्टाचा मृत्यू झाला होता. मग त्याच्या मुलाने पुलीन भट्टने पूर्ण केली. तर कादंबरी लक्षात ठेवा. कादंबरी आलं की बाणभट्टाचं नाव लिहायचं. तसंच अजून 3 जे हर्षवर्धनाने तयार केलेले ग्रंथ आहेत. रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. तर थोडक्यात त्याच्यामध्ये माहिती दिली आहे बघा. रत्नावलीमध्ये रत्नावली आणि वासवदत्ता यांची प्रेमकथा आहे. पहिल्यांदा होळीच्या सणाबद्दल सांगितलं जातं. नागानंद इंटरेस्टिंग आहे. नागानंद जे म्हटलं ती जिमूतवाहनची कथा आहे. म्हणजे जिमूतवाहनची कथा म्हणजे काय, की जिमूतवाहन एक राजाचा मुलगा आहे आणि तो एका ठिकाणी जातो. तिकडे त्याला अनेक साप भेटतात. मग साप साप त्याला विनवणी करतात, की एक प्रत्येक वेळेस एक गरुड येतो आणि एक सापाला घेऊन जातो. मग तिकडे मग तिकडे मग तो ठीक आहे म्हणतो, की सापाच्या ऐवजी मी उभा राहीन आणि स्वतःचं बलिदान देतो. सो अशा प्रकारे कथा आहे, ज्याला जिमूतवाहनची कथा म्हटली जाते. आता हे सगळं हे सुद्धा काय नाटक आहे. हे जे आहे ना, ही ह्या जनरली ही पण एक नाटक आहे आणि जनरली त्या काळामध्ये असं असं म्हणतात, की त्या काळामध्ये या नाटकामध्ये जो जिमूत रोल केला होता, ही कथा सुद्धा त्याने लिहिली होती आणि रोल सुद्धा हर्षवर्धनानेच केला होता. असं म्हणतात. ठीक आहे, हरकत नाही आहे. सो ते ह्या स्टोऱ्या का सांगतो? कारण ह्या स्टोऱ्या सांगतो कारण हे लक्षात राहावं म्हणून. सो रत्नावली आहे, नागानंद आहे आणि प्रियदर्शिका आहे. तर उदयन आणि प्रियदर्शिका यांची प्रेमकथा आहे. सो ते एक लिहिलं गेलंय. बुद्धचरित्राबद्दल मी मगाशीच म्हटलं होतं, की बुद्धचरित्र हे अश्वघोषाने तयार केलेलं आहे. जे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होता. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. नावाला शूद्रकाच्या मृच्छकटिकची आपण मगाशीच थोडीशी चर्चा केली होती. शूद्रकाच्या मृच्छकटिकेची ते चारुदत्त आणि वसंत सेना त्याच्याबद्दल. पण पहिलं सामाजिक नाटक म्हटलं जातं ते. पण ठीक आहे. एकदा बघून घ्या स्टॉप करून. थोडंसं त्याच्याबद्दल अजून थोडीशी माहिती जे महत्त्वाचे आहेत त्याची माहिती दिलेली आहे. मानसोल्लास ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे. मान्सूनलास हा भारतातला त्या काळातला सर्वात पहिला एन्सायक्लोपीडिया म्हणून. एन्सायक्लोपीडिया काय असतो? त्याच्यावर सगळ्या गोष्टींची माहिती दिली असते. तसाच हा कल्याणीचा चालुक्य सोमेश्वर होता. सोमेश्वर तिसरा म्हणतात त्याला. त्याने जवळ-जवळ 1128-29च्या दरम्यान त्याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला मानसोल्लास म्हटलं गेलंय. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची माहिती दिली. त्याच्यामध्ये मग बघा नृत्य, संगीत, खेळ, नाटक, ज्योतिष, पशुचिकित्सा सगळ्यांची माहिती दिली गेली. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काही असेल, तर ते म्हणजे पाकशास्त्र. सो आजही त्या पाकशास्त्रावरती अनेक ग्रंथाचं नाही त्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन झालंय आणि आता ते लिहिताना असं लिहितात मान्सोल्लासमधील पाकशास्त्र. मग अनेक त्याचं हे करतात. तुम्ही जर बघितलं तर त्यावेळेस म्हणजे त्याच्यावर त्या काळात काय-काय खाल्लं जात होतं याची माहिती मिळते. म्हणजे ते कसं शाकाहारी, मांसाहारी भोजन त्या काळात होतं. खाली बघा, खाली दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्लाईडमध्ये बघितलं तुम्हाला दिसेल. तिकडे त्या काळात त्या काळातले काही पदार्थ आजही खाल्ले जातात. जसं बघा पापडी, पुरिका आपण ते ह्याच्याबद्दल शेवपुरीबद्दल खातो तशी पुरिका, त्याला पुरिका म्हटलं गेलंय. दहीवडा.
पराठे, आज जे पराठे खातो त्यावेळेस त्याला गुलाम म्हटलं गेलंय. मासे तुम्ही लेफ्ट साईडला जर बघितलं याच्यामध्ये, तर तुम्हाला मासे कसे तळावेत याचं माणसालाच माहिती दिलेली आहे. तसंच दारू, दारू कुठच्या, खजुराची दारू, उसाची दारू याची माहिती दिली आहे. तसं मिठाया, दुधापासून कशा मिठाया बनल्या जातील याची सुद्धा माहिती दिली आहे. इव्हन अनेक प्राणी म्हणजे उंदीर असतील, कासव असतील, डुक्कर असतील, हे सुद्धा खाल्ले जात होते. या सगळ्यांची माहिती कशामध्ये मिळते? तर मानसोल्लासमध्ये. रचनाकार फक्त लक्षात ठेवायचं फार हे नाही. पण जर सोमेश्वर तिसरा हे रचनाकार लक्षात ठेवा. जास्त काय नाही, पण पाककलेशी संबंधित आहे. हे पाककलेची अशी पहिली माहिती दिली गेलेली आहे. तर ते एक सुद्धा एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. बाकी कालिदासाचं तुम्ही जेव्हा गुप्त काळ येईल तेव्हा त्याच्याबद्दल थोडी जास्त चर्चा करता येईल. पण कालिदास आहे जो आता कालिदास करोनाच्या काळात आहे, तर चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये आहे कालिदास. त्याच्याकडे जे रत्न आहेत त्याच्यापैकी नवरत्नांपैकी एक कालिदास सुद्धा आहे. तर कालिदासाचं मेघदूत आहे, कुमारसंभव आहे, अभिज्ञा शाकुंतलम, विक्रम उर्वशीय किंवा मालविकाग्निमित्र, दशकुमार चरित्र, तर हे थोडंसं आहे. त्याच्यातली काही याची माहिती मी मगाशीच मालविकाग्निमित्राची माहिती थोडीशी सांगितली. तशा कधी वेळ आला किंवा गुप्त जेव्हा येईल तेव्हा याच्याबद्दल सुद्धा, मेघदूतांबद्दल वगैरे थोडीशी माहिती त्याच्यामध्ये सांगेन. त्याच्या विक्रम उर्वशीची माहिती ही थोडीशी सांगेन मी त्याच्यामध्ये. तर ते कसं आहे, बाकी मग बाकी जनरली हा मेनशी संबंधित आहे. सो त्याचं काही नाही. ठीक आहे. सो अशा, आणि हा एक टॉपिक आहे ना, हा मी एक स्पेसिफिक घेईन. प्राचीन प्राचीन भारतातील विज्ञान विकास हा एक थोडासा त्याच्यामध्ये घेईन. सो आज मी याच्यामध्ये इकडे थोडं थांबतो. आता पुढचा टॉपिक घेताना आपण अ, जे प्रवास वर्णन झाले, जो साहित्य झालं, त्या भारताच्या विज्ञान विकास याच्याबद्दल आपण स्पेसिफिक एक टॉपिक त्याच्यामध्ये घेऊ. थोडंसं थोडक्यात घेऊ, पण व्यवस्थित घेऊ. त्याच्यावरती प्रश्न येतात. पण आता आपला पुढचा जो टप्पा असेल तो म्हणजे आपण बघू आपण, ते म्हणजे विदेशी यात्रा विवरण. सो आपण नेक्स्ट लेक्चर विदेशी यात्रा विवरणामध्ये घेऊ. तर आपण आजचं जर आपण बघितलं तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण श्रुती साहित्य कंप्लीट केलं. या याच्यामध्ये आपण स्मृती साहित्य कंप्लीट केलं. सॉरी, याच्यामध्ये आपण साहित्य, 2 लेक्चरमध्ये आपण साहित्य, जे इतिहास समजण्यासाठी जे साहित्य स्तोत्र आहे त्याच्यामध्ये त्याची चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण आधी श्रुती आणि आता स्मृती साहित्याची चर्चा केली. त्याच्यानंतर मग काही धार्मिक पुस्तकं, ब्राह्मणांची चर्चा केलीच त्याच्यामध्ये. पण बौद्ध धार्मिक ग्रंथ कुठचे आहेत, जैन धार्मिक ग्रंथ कुठचे आहेत, आणि लौकिक ग्रंथ कुठचे, जे सर्वसामान्य ग्रंथ ज्याचा धर्माशी संबंध नाही, असे ग्रंथ कुठचे आहेत त्याचा केला. सो आपल्या इकडे साहित्यिक स्तोत्र संपतात. आता आपण नंतर विदेशी विवरणं बघू, आणि त्याच्यानंतर मग आपण इतर त्याचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती चर्चा करू. थँक्यू.